चला तर आज बनवूया हक्का नूडल्स। ही आहे रेसिपी। इथे मी एका कढईत 2 तांबे पाणी घेतलेले आहे आणि 3 चम्मच मीठ टाकून आपण पाणीला छान असं उकळून घेणार आहोत। इथे मी नूडल्स ॲड करत आहे। छान प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये त्यांना मिक्स करायचं आहे। इथे आपले नूडल्स होत आलेले आहे। 2 मिनिटांसाठी आपल्याला नूडल्सला अजून बॉईल होऊन द्यायचं आहे। आता आपले नूडल्स झालेले आहे। आपल्याला नूडल्सला स्ट्रेन करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि थंड पाणी याच्यासाठी टाकायचं की नूडल्स एकमेकांना स्टिक नाही व्हावं म्हणून। ऑइल पण त्यासाठीच ॲड करणार आहोत आपण। इथे मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे, म्हणजे 6 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। इथे मी तेलाला गरम होऊन देणार आहे। इथे मी जिंजर गार्लिक फाईनली चॉप करून घेतलेले आहे। छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर चॉप केलेले ऑनियन ॲड करत आहे। ऑनियनला आपल्याला जास्त तळवायचं नाही आहे आणि इथे आपल्याला फ्लेमला लो टू हाय करायचं आहे। इथे मी गाजर ॲड करत आहे। छान प्रकारे आपल्याला गाजरला पण सोटे करून घ्यायचं आहे। इथे मी शिमला मिर्च ॲड करत आहे। शिमला मिरचीला पण आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, सोटे करायचं आहे। त्याचबरोबर फाईनली चॉप्ड मी चिली घेणार आहे। 1 वाटी मी चिली घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता। इथे मला स्पायसी आवडतं म्हणून स्पायसी घेतले। इथे मी पत्तागोबी ॲड करत आहे। छान प्रकारे आपल्याला पत्तागोबीला सोटे करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला झाकून घ्यायचं आहे। आता आपली पत्तागोबी होत आलेली आहे। तिथे मी सॉल्ट ॲड करत आहे। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे। त्याचबरोबर चिली फ्लेक्स घेत आहे, ब्लॅक पेपर घेत आहे आणि मिक्स करून घेणार आहोत। इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि इथे मी सोया सॉस पण ॲड करत आहे। इथे मी कांद्याचे पात ॲड करत आहे। वाळलेली 2 ते 3 लाल मिरची आणि लसूण भाजून बारीक वाट करून घेतलेलं आहे। छान प्रकारे आपल्याला त्यालाही मिक्स करायचं आहे। इथे मला वाटते की सोया सॉस कमी झालेला आहे, तर मी अजून थोडा सोया सॉस ॲड करत आहे। थोडा आपल्याला शिजून द्यायचं आहे। आता होत आलेला आहे, तर आपण नूडल्स ॲड करणार आहोत। छान प्रकारे मिक्स करायचं आहे। जास्तही जोराने मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर नूडल्स तुटून जाईल। इथे आपल्या हक्का नूडल्स रेडी झालेले, तर नक्की ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा।